नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनश्री तपासे, ध्यास अकॅडमी सातारा या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत ठाणे शहर पोलीस शिपाई भरतीचा पेपर जो आत्ताच पार पडला, त्यातील मराठीच्या प्रश्नांचं विश्लेषण। चला तर मग सुरू करूया। या परीक्षेत विचारलेला पहिला प्रश्न होता, रामा पुस्तक वाचतो या वाक्यातील काळ ओळखा। आणि जे दिलेले पर्याय आहेत वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि अपूर्ण भविष्यकाळ। तर बघा, हे जे वाक्य दिलेलं आहे रामा पुस्तक वाचतो, हे वाक्य आहे वर्तमान काळातील, त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वर्तमान काळ। हेच वाक्य जर भूतकाळात सांगायचं असेल तर काय म्हणू शकतो आपण, रामाने पुस्तक वाचले। भविष्यकाळ, राम पुस्तक वाचेल। आणि अपूर्ण भविष्यकाळ जर करायचं असेल तर रामा पुस्तक वाचत असेल। तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वर्तमान काळ। त्यानंतर पुढचा दुसरा प्रश्न आपण बघणार आहोत, शुद्ध लेखनाच्या नियमानुसार पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द ओळखा। जे दिलेले पर्याय आहेत बघा, आध्यात्मिक हा शब्द आपल्याला शुद्ध ओळखायचा आहे, तर यासाठीचं योग्य उत्तर आहे आध्यात्मिक। यानंतर तिसरा प्रश्न आपण बघणार आहोत, पुढीलपैकी निश्चितपणे अनेकवचनी शब्द असणारा पर्याय ओळखा। या ठिकाणी जे पर्याय देण्यात आलेले आहेत भरारी, बासरी, चादरी आणि तुतारी। तर भरारी, बासरी आणि तुतारी हे जे शब्द आहेत ते आहेत एकवचनी शब्द, कारण यांचं अनेकवचन भराऱ्या, बासऱ्या आणि तुतारी असं होतं। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे अनेकवचनी असणारा शब्द, मग अनेकवचनी आहे चादरी। यानंतर पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न आपण बघणार आहोत, व्यसन घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय। आणि जे दिलेले पर्याय आहेत वारंवार बजावून सांगणे, खूप दुःख देणे, मर्यादा घालणे आणि हौस पुरवणे। यापैकी योग्य उत्तर आहे आपलं मर्यादा घालणे। त्यानंतर पुढचा प्रश्न, पाचवा प्रश्न बघणार आहोत आपण, राजाची स्तुती करणारा या शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला ओळखायचा आहे। पर्याय आहेत आपले भाट, राजकवी, शाहीर आणि खुशामतखोर। तर यापैकी जो राजाची स्तुती करणारा असतो तो असतो भाट। यानंतर पुढचा सहावा प्रश्न बघूया आपण, नैसर्गिक या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा। तर बघा, प्रश्न वाचत असताना काळजीपूर्वक वाचायचा, उलट अर्थाचा विचारलेला आहे म्हणजे विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे। तर नैसर्गिक, प्राकृतिक कसा आहे, समानार्थी आहे, स्वाभाविक पण समानार्थी होतोय, मग नैसर्गिकच्या विरुद्धार्थी काय असतं, कृत्रिम। म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। सातवा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखे असतात। तर बघा, द्वितीय आणि चतुर्थी या दोन विभक्त्यांचे प्रत्यय कसे असतात, सारखे असतात। आणि कोणते प्रत्यय असतात या विभक्त्यांना, तर एकवचनामध्ये स, ला, ते आणि अनेकवचनामध्ये स, ला, ना, ते। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, अनेकवचनी शब्द ओळखा। जे दिलेले पर्याय आहेत गल्ला, शाळा, मळा आणि विळा। तर या ठिकाणी बघा, या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे शाळा, कारण शाळा हा असा शब्द आहे ज्याचं एकवचन आणि अनेकवचन सारखंच असतं। तसंच बघा, विळा हे आहे एकवचन, याचं अनेकवचन होतं विळे, मळा, मळे आणि गल्ल्यासाठी गल्ले। तर पुढचा प्रश्न बघूया आपण, नववा प्रश्न आहे, देशी शब्द ओळखा। तर जे दिलेले पर्याय आहेत बघा, रेडा, बॅट, घास आणि चाक। तर यापैकी जो देशी शब्द आहे तो आहे रेडा, कारण बॅट हा शब्द बघा, बॅट हा शब्द आहे विदेशी, कारण तो आपल्याकडे आलाय इंग्रजी भाषेतून। तसंच घास हा जो शब्द आहे तो आहे तद्भव शब्द, कारण संस्कृत मधील ग्रास या शब्दापासून तो तयार झालेला आहे। तसेच चाक हा जो शब्द आहे तो आहे तद्भव शब्द, कारण संस्कृत मधील चक्र या शब्दापासून तो तयार झालेला आहे। यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, शुद्ध शब्द ओळखा। बघा, निलिमा हा जो शब्द दिलेला आहे त्याचा शुद्ध शब्द ओळखायचे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खग या शब्दाला पर्याय सांगा। बघा, प्रश्नामध्ये त्यांनी विचारलेला आहे पर्याय सांगा, पर्याय सांगा म्हणजे समानार्थी शब्द सांगा। मग दिलेले पर्याय बघा,
प्राणी, जलचर, पक्षी आणि उडता न येणारे. तर खग म्हणजे असतात पक्षी. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रयोगाचे रूपांतर करा. मी चहा घेतला. तर या ठिकाणी त्यांनी आपल्याला कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर करायला सांगितलेलं आहे. आणि पर्याय बघा. मी चहा घेणार होतो. माझ्याकडून चहा घेतला गेला. चहा घेणे बरे असते. आता वाचता क्षणी समजते हा अर्थ आणि या वाक्याचा अर्थ बदलतोय. मग याचा इथं संबंध नाही. कुणाकडूनही चहा घ्यावा या प्रश्नाचाही इथं संबंध नाही. मग राहिले फक्त दोन पर्याय. तर या ठिकाणी बघा. मी चहा घेणार होतो या वाक्यातील कर्ता आपण शोधूया. घेणारा कोण? मी. मग मी हा कर्ता झाला. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. म्हणजेच हे वाक्य आहे कर्तरी प्रयोगाचे. आपल्याला त्यांनी सांगितलंय कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर करायला. त्यामुळे हा पर्याय गेला. मग बरोबर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. माझ्याकडून चहा घेतला गेला. तर हा बघा इंग्रजीतून जो आपल्याकडे आलेला आहे नवीन कर्मणी प्रयोग. तर या प्रयोगाचं हे उदाहरण आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. नाकाने कांदे सोलणे या म्हणीचा अर्थ ओळखायचे. आणि पर्याय बघा. नाकाने काटे सोलल्यास डोळ्यात पाणी येते. आता हा जो दिलेला पर्याय आहे तो बघून समजते आपल्याला याचा काही संबंध आहे का? नाही. त्यानंतर बडाया मारणं, नापसंती दर्शवणे आणि नाक मुरडणे. तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे बडाया मारणे. तसंच बघा नापसंती दर्शवणे म्हणजेच काय? नाक मुरडणे. म्हणजे एखादी व्यक्ती जर आपल्याला आवडत नसेल तर आपण काय करतो? तिच्याविषयी नाक मुरडतो. तसं बघा पुढचा जो प्रश्न आहे 14वा प्रश्न. विद्यार्थ्यांनो खाली बसा या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा पर्याय आहेत आज्ञार्थी, होकारार्थी, नकारार्थी आणि विधानार्थी. तर हे जे वाक्य दिलेलं आहे विद्यार्थ्यांनो खाली बसा काय आहे? आज्ञा आहे. त्यामुळे हे कुठला प्रकार आहे वाक्याचा? आज्ञार्थी वाक्य. पुढचा 15वा प्रश्न बघूया आपण. सन्मती या शब्दाचा विग्रह शोधा. तर दिलेले जे पर्याय आहेत बघा. सतमती, सदामती, सन्मती आणि सन्मती. तर यापैकी बघा हे या ठिकाणी हा पर्याय गेला. या ठिकाणी हा पर्याय गेला. आता या दोन पर्यायांच्या मध्ये आपण बघूया. तर बघा सन्मती हा जो शब्द आहे तर याचा विग्रह कसा होतो? सतमती. त्यामुळे या ज्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. वासरू हा शब्द आहे नपुसकलिंगी, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि उभयलिंगी. तर बघा वासरू हे म्हणत असताना आपण म्हणतो ते वासरू. तर ते वासरू कसं आहे? नपुसकलिंगी. त्यानंतर बघा या पेपर मधील शेवटचा प्रश्न आपण बघणार आहोत. जगन्नाथ या शब्दाचा विग्रह कसा होतो? तर बघा या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत जगन्नाथ, जगन्नाथ, जगतनाथ आणि जगन्नाथ. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे जगन्नाथ. तर या ठिकाणी बघा संधी होत असताना काय होतं? जगत आणि नाथ. तर बघा हे पहिल्या 5 वर्गातील जे कठोर व्यंजन आहे त्याच्या समोर अनुनासिक आले असता या व्यंजनाच्या ऐवजी ह्या पहिल्या वर्णातील हा जो पहिला वर्ण आहे त्याच्या गटातील अनुनासिक येऊन संधी होते. याला काय म्हणतात? अनुनासिक संधी. मग त्याच्या वर्गातील अनुनासिक कोणते आहे? न. त्यामुळे हा जो विग्रह आहे हा जो शब्द तयार होतो तो कसा होतो? जगन्नाथ. तर बघा आज या ठिकाणी आपण मराठीच्या प्रश्नांचं विश्लेषण पाहिलेलं आहे. तर अशाच प्रकारे जर तुम्हाला इतर जिल्ह्यांचेही विश्लेषण पाहिजे असतील, जर व्हिडिओज पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथं जाऊन टेलिग्राम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच असेच आपले नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.